काही वेळापूर्वी आपण लाईव्ह करत होतो आणि आपण थांबलेलो, तर इथे रेल्वे प्रवासी आहेत, मॅडम आपल्या सोबत आहेत, त्यांना काहीतरी बोलायचं आहे. नमस्कार मॅडम, काय बोलाल? मी आज वयाच्या 20व्या वर्षापासून ट्रॅव्हल करते आणि बदलापूर आल्यापासून खूप प्रवासाचा त्रास होत राहिला आहे. पब्लिक इतकं आहे, गाड्यांची फ्रिक्वेन्सी एकदम कमी आहे. 9:30ची गाडी गेल्यानंतर ही 10:30ची गाडी आहे, ती पण स्लो. 11:45ची ती पण फास्ट असून ती AC लोकल केली. सगळेच लोक अफोर्डेबल नाही आहेत, पण का असं करावं? तुम्ही कोणत्या लोकलने जातात नेहमी? मी ॲक्च्युली रिटायर झाले, 1 वर्ष झाले. मी 9:30च्याच गाडीने ओके. जाते. सर्वसामान्य जनतेकडनं जे आहे रेल्वे प्रवाशांकडनं मॅडम प्रश्न मांडत आहे, काय बोलाल? अजून काय बोलायचं आहे आपल्याला? तर हे सगळेच लोक ते अफोर्डेबल नाही आहेत एवढं 120 रुपये द्यायला BT-पर्यंत. तर गाड्यांची फ्रिक्वेन्सी वाढवा आणि सामान्य पब्लिकसाठी त्याला फायदा घेऊ द्या. AC लोकल म्हणजे AC लोकलने जाणारे ते जाऊ शकतात, बरोबर. एक म्हणजे सामान्य माणूस आहे तो एवढे एका दिवसाचे पैसे खर्च शकत नाही, हा विचार करा. रेल्वेवाल्यांनी त्यांचं प्रशासन इतकं वास्ट केलंय ना की ते खूप त्रासदायक झालं. आणि ट्रॅव्हलिंग विचारू नका, जीव घेणा प्रवास हा बदलापूरचे लोक प्रवास करतात. तुम्ही कुठून कुठपर्यंत प्रवास करता? मी विटीपर्यंत जाते. विटीपर्यंत जातात. स्पेशली ज्या महिला आहेत त्यांना काय प्रॉब्लेम जे आहे फेस करावे लागतात ज्या वेळेला रेल्वे प्रवास? बदलापूरला चढून सुद्धा उशिरा चढल्यामुळे सीट मिळत नाही. प्लॅटफॉर्मची लेवल इतकी हाय आहे की माझ्यासारखीला चढता येत नाही. चढता नाही. ते करा. लोकल वाढवा. मेलगाड्या आहेत त्याच्यासाठी लोकलचाच प्रवास करणं त्रास का देतात? हे असे प्रश्न नेहमी महिलांना सुद्धा उद्भवत असतात स्टेशनवरून प्रवास करत असताना. कंपार्टमेंटमध्ये कुणीच जागा देत नाही, त्यांचे जे ग्रुप असतात त्यांनाच ते जागा देतात. जी बाई विटीपासून उभी आहे ती बदलापूरपर्यंत उभी राहते, मध्ये चढणाऱ्यांना जागा देत नाही, त्या ग्रुपच्या लोकांनाच त्या जागा देतात. माझ्यासारख्या वयस्कर बाईंनी काय करायचं? आणि इतकी माणुसकी पण नाही राहिली आहे लोकांमध्ये, आणि मुलींमध्ये त्याहून जास्त. तर हे खूप त्रास झालेला आहे. हे मी विटीला कंप्लेंट केलेली आहे गोष्टीची. माझ्या रिटर्न कंप्लेंट आहेत विटीला, कारण मी डेली प्रवास करते. बदलापूरलाच राहतात ना तुम्ही? हा, बदलापूर. तर आपण बघत आहात रेल्वे प्रवाशांच्या इथे कळकळीची विनंती जी आहे रेल्वे प्रशासनापुढे येत आहे की तुम्ही कृपा करून जे आहे रेल्वेच्या फ्रिक्वेन्सी वाढवा, लोकलच्या ज्या फेऱ्या आहेत ते वाढवा, नाही तर ज्या रेग्युलर लोकल आहेत त्यांना AC करा. आता प्रवाशांमध्ये अशी सुद्धा भीती झाली आहे की जर ही एक लोकल रेग्युलर होती आणि ती AC करण्यात आली आहे तर अजून किती अशा लोकल असतील की ज्या रेग्युलर लोकल असताना सुद्धा त्याला AC करण्यात आलं तर खरंच ते सर्वसामान्य जनतेच्या खिशाला परवडेल का? तुमच्या काय प्रतिक्रिया आहे नक्कीच देत चला. याआधी आपण एक थेट प्रक्षेपण केलेलं आहे 10:42च्या लोकलचं, ते तुम्ही नक्कीच बघत राहा आपले बदलापूर. व्हिडिओ जर्नलिस्ट राजसह प्रतिनिधी स्वप्नाली. धन्यवाद.